सारखं नसेल तर माझं खरं आहे, त्यांचं खरं नाही. काय अनुभवाचं आत्मप्रचितीचं असेल, सामर्थ्य असेल, मला सांगा. हे ते गर्वाने म्हणत नाही का? गर्वाने नाही, अनुभवाचं तेज असतं ते. बरोबर. तसंच समर्थांनी दासबोधामध्ये आपल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये या ग्रंथाला आधार कोण असं म्हणाले, शेवटे पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ इथे बोलिला विषय भक्ती मार्ग. बरं का, प्रस्तावना आहे ती पहिल्याच्यात. मग म्हणाले भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी. बरं का, हे झालं. मग या ग्रंथाला आधार कोणचे? आमची गीता, तमकी गीता, वेद आणि वेदांत. पण मुख्यत्वे आत्मप्रचिती सहित असं स्पष्ट सांगितलेलं आहे की माझी प्रचिती अशी आहे म्हणून. होतो आहे सप्रचित आणि तुझं वाटले ना प्रचित तरी साक्षात्कार नेमस्त प्रत्यय करावा. तुझे अनुभव माझी प्रचिती असली असं ते प्रचितीचं तेज ते ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आहे. मी सांगितलं ना आपल्याला, ज्ञानम बंधा शिवसूत्र म्हणू दे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं बरं का, सुखसंगेन बद्धाती. अरे हो, शिवसूत्र सांगतोय परिशिवे का श्री वल्लभे अमृतानुभवात म्हणले. हा मुलगा म्हणतोय ध्यानात ठेवा, कोणाला चॅलेंज करतोय, आव्हान देतोय श्रीकृष्णाला आणि शंकराला. श्रीकृष्ण म्हणजे त्यांचं दैवत, त्यांना आव्हान देतोय, चॅलेंज देतोय. काय असं म्हणतोय, परिशिवे का श्री वल्लभे. श्री वल्लभ म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तेव्हा शिवाने किंवा म्हणाले बरं का, ते म्हणाले वैकुंठीचे निजाने भाऊ केले बोलणे, ज्ञानबंध ऐसे बोलणे भाऊ केले. पण तो शिवे का श्री वल्लभे यांनी जरी सांगितलं असेल तरी माझी प्रचिती आहे म्हणून मी हे बोलतो आहे, त्यांचं ऐकून बोलत नाही. आत्मप्रचिती तो आज त्यांनी वर्णन केलेलं आहे. कापुराची वाती उजळली ज्योती आग लावली. त्या कापरामध्ये महाराजांचं फार अप्रतिम सांगणं आहे. महाराज म्हणाले आता ज्योती पुष्कळ आहे म्हणाले, तुमच्या आणखी गोष्टी ज्या आहेत त्या लावल्या तर जळतात, पण कापराचं महत्व असं आहे की तुमचं अंतःकरण कापरासारखं स्वच्छ सुगंधी झाल्याशिवाय त्या ज्योतीला महत्व नाही म्हणाले. अंतःकरण शुद्ध पवित्र व्हावं असं. तेव्हा ते झाल्यानंतर तो अनुभवही विरून जातो. अनुभव विराला नाही का, मी ज्ञानी आहे हे भावना सुद्धा नाही. हे आपण शिकावं. आता हे कशी आयडियल स्टेज आहे, आदर्श आहे हा बरं का. पण आदर्श आज आपल्याला जाता येणार नाही. आपण काय शिकावं की आपले जे गुरु आहेत ते गुरु मूर्तीमध्ये परमात्मा आहे ही भावना करावी. बरं का, ते दुसरं परमात्मा सांगितलं ना परवा, अमूर्ताची मूर्ती परी कारुण्याचा. माझा गुरु कसा आहे, अमूर्त आहे. गुरु काय लिहिलेलं नाही पण कारुण्याची मूर्ती आहे. हे ज्ञानराजाने म्हटलेलं आहे ना. सहज एक आठवलं म्हणून सांगतो त्यांची खुबी. हो, नाव निवृत्तीनाथ आहे यांचं. बरं का, काय आहे भाषेमध्ये निवृत्ती शब्द प्रवृत्तीचा उलटलाय. प्रवृत्ती आणि निवृत्ती, चांगले आणि वाईट, खाली आणि वर, जवळ आणि दूर, नवरा आणि बायको, भाऊ आणि बहीण, हे सगळे रिलेटिव्ह टर्म, संबंधित शब्द आहेत. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की यांचं नाव निवृत्ती आहे म्हणजे याने काहीतरी निवृत्त केलं असलं पाहिजे. यांची आधी प्रवृत्ती असेल, ती प्रवृत्ती निवृत्त केली म्हणून याने निवृत्ती नाव ठेवलंय. तसं नाहीये म्हणाले. निवृत्ती का, प्रवृत्तीला निवृत्त केलं म्हणून नाही निवृत्ती. हा मूर्तीमध्ये निवृत्ती आहे म्हणाले. या प्रवृत्ती माहितीच नाही. असं कसं हो, मग दृष्टांत देत आहे. म्हणाले सूर्याला तमारी असं पदवी आहे. सूर्य असतो, तम म्हणजे अंधकार, अंधकाराचा शत्रू असं त्याला म्हणतात सूर्याला. पण सूर्याने कधी अंधार पाहिलाय का म्हणाले, कधीच पाहिला नाही. तसा हा माझा निवृत्ती स म्हणजे आगरी शब्द शुद्ध निवृत्ती आहे, प्रवृत्तीचा स्पर्श त्याला नाही म्हणाले. काय करू, कसं गुरुचं प्रेम येतं बघा, हे शिकण्यासारखं आहे. आपण माझा गुरु परमात्मा ब्रह्मब्रह्म जाऊ द्या बरं का, पण किंवा ब्रह्मानंद महाराजांचं सारखं अप्रत्यक्ष राम आहेत राम आहेत असेल व आपल्याला काय, पण मला तो सर्वस्व आहे. तुमचं जे ब्रह्म काय असेल ते असू द्या, माझा गुरु सर्वस्व आहे नाही का. ते एक आपली कीर्तनातली कथा आहे बरं का. काय खरं खोटे. एकदा तुकाराम कीर्तन करीत होते, विठोबा समोर कीर्तन चाललं होतं. तेव्हा एक विद्वान बाई होत्या, त्या काही विद्वान होत्या बरे का स्त्रिया, असं काही काय काळजी करू नका. आणि विद्वान स्त्रियांशी वाद करणं महाकर्म कठीण आहे. आधी स्त्रियांशी वाद करणं कठीण. त्यात विद्वान असले ते आधी कसं अभिसंफलम. तुम्हाला मुंबईच्या कोळी माहिती ना, कोळीनी
त्यांच्याशी वाद घालताना मोठे मोठे पुरुष की नाही लटपटतात आणि शेवटी मारतात धरून त्या इतक्या कन्फ्युजन असतात. बरोबर आहे, त्यांना धंदा करावा लागतो, फार जबरदस्त असतात बाहेरचे. हे सोडून घ्या, अगदी मी असं माझं जर मत असतं तर मला घरी राहणं मुश्किल झालं असतं, तसं काय गमत म्हणून सांगतो. काल विषय गंभीर असतो, एखाद्या वेळेला कंटाळा संभव म्हणून सांगतो, दुसरं काही नाही. तेव्हा सांगण्याचं हेतू माझ्या एवढा, कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू होतं, कीर्तन झालं, त्याने पांडुरंगाचं वर्णन केलं सगळं, बरं का. तेव्हा त्या बाई काय म्हणाल्या की तुम्ही म्हणले ब्रह्म मानूच नाही का, ते काय म्हणले पुढे. तेव्हा म्हणाले माझं ब्रह्म हे आहे, असं ते म्हणाले, बरं का. कीर्तनात ती होत आहे, पण अतिशय अर्थपूर्ण आहे. काय ते राम भीम असेल ते असू द्या, पण माझा राम असेल तर तू आहेस, माझा ब्रह्म असेल तर तू आहेस, माझं जर सर्वस्व असेल तर तू आहेस, ही आपल्या गुरुविषयी भावना अवश्य आहे. तरच आपलं मन एकत्र होईल तिथे निघेल. मला ब्रह्म आणि ते काय मला काही माहिती नाही, सगळं ब्रह्म काय असेल ते असेल, तू माझं सगळं आहेस, ही भावना झाली म्हणजे काय सांगू तुम्हाला महाराजांचं हे. महाराज काय म्हणाले, अशी कल्पना करा की तुमचे गुरु पोहोचलेले नाहीत, बरं का. आणि अलीकडे असं दिसतं बा की किती लोक अनुग्रह देत सुटतात, बरं का. तर माझ्या विद्यार्थ्याला असं तू कोणाच तरी विद्यार्थी म्हणलं, आता बाईला विचार की तुम्हाला देवदर्शन झालं आहे का. तेव्हा ते बाई होत्या, श्रीमंत मोठ्या अधिकाराची स्त्री आहे ती, आणि चांगली आहे बाई, अक्षंता म्हणजे कुंडली जागृत करते म्हणते, काय काय असतं ते. तर मी म्हणलं त्यांना विचारतो किंवा मी अगदी शुद्ध हेतूने विचारतो की तुम्हाला ब्रह्म दिसलाय का, ईश्वर दर्शन झालंय का. ते बाईने सांगितलं नाही म्हणून, बरं का. पण मला प्रेरणा होती अनुग्रह द्यायची म्हणून मी देते असं आपल्या त्या म्हणाल्या. तेव्हा समजा असा एक गुरु आहे की ज्याला ब्रह्मदर्शन झालेलं नाही आणि आपण अनुग्रह घेतलेला आहे, तर महाराज म्हणाले शिष्याची जर खरी श्रद्धा असेल त्याच्या ठिकाणी की हा पोचलेला आहे, तर परमात्मा त्याच्या पुरता त्याच्यात प्रगट होऊन त्याचं काम करून देईल म्हणाले. हो, श्रद्धेचं सामर्थ्य हे आहे बघा काय, म्हणजे त्या गुरु शिष्याच्या श्रद्धेच्या जोरावर त्याच्यामध्ये परमात्मा त्याच्या पुरता प्रगट होईल असं म्हणाले, बरं का. सगळं आपल्याकडे आहे, तो परमात्मा काय आहे याची श्रद्धा शुद्ध पाहिजे. आपलं शास्त्र उलटच असतं, तो परमात्मा स्वरूपच असतो, आपली श्रद्धा त्या लेवलला त्या पातळीला जात नाही म्हणून सगळी अडचण पडते. असो, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत स्वादुर्भूत झाला अनुभव गिळाला, अनुभवा ठिकाणीच तू गेला. कसा म्हणाले की ते कापूर पेटला आणि तो नाहीसा होतो. आता थोडं हे जागे पण म्हणजे काय स्वभावाचं आहे, बरं का. याचं असं आहे की आपल्याला जो पंचमहाभूतात्मक देह येतो ना, आपण हे असं जुन्या पद्धतीने घेऊ, नाहीतर या चांगल्या पुस्तकामध्ये बायोलॉजीच्या प्राणीशास्त्राच्या मनुष्याच्या शरीरातली द्रव्य काय असतात त्याचं वर्णन असतं. नाना तऱ्हेचे क्षार असतात, पाणी असतं, त्याच्यामध्ये चेतना असतं आणि पंचमहाभूतांचं असं वर्णन असतं, पाणी आमका दमका असतं. पण आपण जुन्या पद्धतीने पाहू की 5 भूत त्यामध्ये असतात, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. तेज वायू आणि आकाश असे 5 असतात असं धरून चालू आपण. तर काय असतं की हे जे 5 असतात हे 5 जगामध्ये आहेतच. मग पृथ्वी तत्व जगातलं जे आहे ते आपल्या देहात येतं, पाणी आहे ते येतं, तेज आहे उष्णता ते येते, वायू आहे ते येतं आणि आकाश येतं, असं नाही का. याचं एक शास्त्र असं आहे, एक कल्याणमध्ये एका साधूचं हे आलं होतं, इंटरव्ह्यू म्हणजे त्याची मुलाखत आली होती, त्या हनुमान प्रसादनेच घेतलेली होती, 1937-38 साली घेतलेली होती. तेव्हा ते कधी औषध घेत नसत, पुष्कळ वेळेला महिना अन्न खात नसत. तेव्हा यांनी त्यांना विचारलं आपण जगता कसे, तर ते म्हणाले जगतो कोण, ते म्हणाले हा देह जिवंत राहतो. ते म्हणले जिवंत राहायला लागतो काय, पंचमहाभूत लागतात. ते म्हणाले उन्हाळ्यामध्ये जर शोष पडला म्हणजे आता पाणी पाहिजे, ते म्हणजे ज्या विश्वातून पाणी घेऊन हा देह झालाय त्याच विश्वातून म्हणाले मी पाणी घेतो आणि माझा देह पुरतो. अरे बापरे. म्हणजे तसंच ते म्हणाले उष्णता, आता थंडी वाजायला लागली, मला कपडा नाही, पण जगामध्ये एवढी उष्णता आहे या पंचमहाभूतात, त्यातली उष्णता मी घेतो. आणि मग मला असं आढळलं की गंगाधर शास्त्री गुणांचं एक व्याख्यान आहे, पुण्याला आपल्या अहमदनगरला वैद्य होते मोठे, ते काय म्हणाले आयुर्वेदाचं मूळ तत्व असं आहे की जे तत्व कमी आहे ते तत्व औषधांनी घालायचं शरीरात. अहो इतकी कशाला डोकलेला होता, सलाईन देतात म्हणजे काय करतात, त्याला माणसाला 10 जुलाब झाले, पाणी कमी झालं, याला वरून पाणी,
आणि आणखी काय करतात, सलाईन देतात, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी कमी पडले ते घालतात, नाही का. आता चुकून दुसरंच काही घातलं तो मरून जातोय, सोडून द्या, ती डॉक्टरची करामत असते, बघा सोडून द्या. पण औषधाचा हेतूच हा, जे द्रव्य कमी पडतं आहे ते द्रव्य देहात घालायचं, नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, हे देहाचं झालं. मनाचं काय आहे, मन ही शक्ती आहे. तर जसं ही पंचमहाभूत सबंध विश्वाला व्यापून आहेत, तसं मन ही सबंध विश्वाला व्यापून आहे. त्यातलं मन आपण घेतो आणि येतो. मग एक विश्व मन आहे, कॉस्मिक. मी अनेक वेळा सांगितलं, पतंजलीने याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या मनाशी जसजसं तादात्म्य होईल तस तसं आपल्याला शक्ती यायला लागतात, निर्णय शक्ती. म्हणजे तुमचं माझं मन या दृष्टीने एकरूप असल्यामुळे माझं मन जर त्या विश्वमनाशी तादात्म्य झालं तर तुमच्या मनात काय आहे हे मला तुम्ही सांगावं लागत नाही, आपोआप कळतं. यालाच पॅरासायकॉलॉजी असं म्हणतात, बरं का. एक सुंदर प्रयोग आहे बघा. हा सर ऑलिव्हर लॉज नावाचा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होता, फार ऐकण्यासारखा. तेव्हा त्यांनी तो लंडन मध्ये आणि अमेरिकेमध्ये विलियम जेम्स हा मानसशास्त्रज्ञ, त्यांनी असं ठरवलं की रोज सकाळी 7 वाजता तुम्ही खोलीत बसायचं, त्याने तिकडे खोलीत बसायचं आणि आपल्या मनात जे विचार येतात ते टिपून घ्यायचे, असं ठरवलं. पहिले 1-2 दिवस काही नाही, काहीतरी विशेष आलं नाही. पुढे पुढे काय व्हायला लागलं की त्याच्या मनात जे विचार येत ते हा लिहून काढी, याच्या मनात जे विचार येत ते लिहून काढी. तेव्हा त्यांनी त्याला वायरलेस टेलिग्राफी असं नाव दिलं. टेलिपॅथी, टेली म्हणजे डिस्टन्स, म्हणजे अंतर, टेलिपॅथी असं दिलं. पण याही पेक्षा एक पुस्तकाचं आहे बरं का, ज्याचे द मेंटल रेडिओ असं पुस्तकाचं नाव आहे. त्या अपटन सिंक्लेअर नावाचा नोबेल प्राइज विनर, अमेरिकन नोबेल प्राइज मिळाला कादंबरीकार होता. फार ऐकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आपण त्या वरच्या लेव्हलला जायचं म्हणजे काय हे मी सांगतोय आपल्याला, उगीच गोष्टी सांगत नाहीये. तेव्हा काय झालं, त्याची गाडी होती आणि एकदा त्याला कुठे बाहेर जायचं होतं, म्हणून तो आला आणि आता गाडीतून बाहेर जायचं तर किल्ली मिळेना, त्या मोटारची किल्ली मिळेना. तेव्हा त्याचे नवरा बायको होते, खटपट केली, इकडे तिकडे शोधलं, कुठे मिळेना. त्याच्या बायकोला थोडीशी ही संवेदनशीलता होती, बरं का. त्या बाईचा फोटो सुद्धा फार छान आहे, म्हणजे अति सात्विक अशी बाई होती. तर ती काय नवऱ्याचं जरा कटकट झाली, हे झालं, तेव्हा तिने काय केलं, ते विसरण्याकरता ती थोडीशी शवासनावरती निजली. योग शिकलेली होती ती, शवासनावर निजली. शवासनावर निजल्यावर 1-2 मिनिटांमध्ये तिला असं दिसलं की वरच्या खोलीमध्ये ओव्हरकोटाच्या खिशामध्ये ती किल्ली आहे. म्हणून तो गेला आणि ती किल्ली सापडली. मग त्याने काय प्रयोग सुरुवात केली, मी सांगितलं नाही, त्या लोकांची कमाल अशी आहे. रोज काय करायचं, ते ती वरच्या खोलीमध्ये कुलूप लावून बसायची, हा खालच्या खोलीमध्ये कुलूप लावून बसायचा आणि मग मनात जे येईल ते कागदावर लिहायचं. एवढं बंडल झालं. कधी चमचे यायचे, कधी नावं यायची, कधी काय. पुढे पुढे तिच्या मनात जे ते याच्या मनात यायला लागलं, म्हणून त्याला नाव मेंटल रेडिओ असं त्या पुस्तकाचं नाव आहे बघा. बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये एकच पुस्तक आहे. आमचं पुस्तक कोणीतरी लांबवलं, सोडून जाते, त्याला महत्व नाही. हाही त्याचाच प्रकार आहे, बरं का. आणि आता मिळत नाही होते, कारण काय, आणि ते फार त्याची अमेरिकन एडिशन आहे, त्याची किंमत सुद्धा फार आहे. सांगण्याचं हेतू का आपल्याला, तर असं मनाचं तादात्म्य होऊ शकतं, बरं का. तर आपल्याला एवढं करता येईल. काय करता येईल आपल्याला, काय हे अभंग वाचताना मला काय घ्यायचं हे पाहायला पाहिजे. तेव्हा महाराज हे सर्वव्यापी आहेत, त्या मनाला व्यापून असल्यामुळे माझ्या घरात सुद्धा ते आहे, माझ्या पत्नीमध्ये, पतीमध्ये, मुलांच्या मध्ये, या सगळ्यांच्या भोवती ते आहेत. किंबहुना जेथे नाम तेथे माझे प्राण, याचा अर्थ असा की जेथे मी त्यांचं स्मरण करतो आहे तिथे येतं. याचा अर्थ असा की ते मन ऐकतं, ते मोठं मन जे आहे ते ऐकतं. ते तुम्ही सांगायचं नुसतं हे आहे, तुम्ही ऐकते नाहीतच त्यावेळेला. तेव्हा आपण काय शिकायचं त्यावरून, की आज त्यांचे ब्रह्मस्वरूप जे आहे ते मला कळणार नाही, ते रामरूप आहे ते मला कळणार नाही, पण हे संबंध विश्व जसं त्या मनानं व्यापून आहे तसे माझ्या भोवती महाराज व्यापून आहेत. एवढा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे की माझी प्रत्येक क्रिया सगळी माझ्या मनात जे येतं ते सगळं त्यांना कळतं आहे हे आपण समजायला पाहिजे. त्यांच्या पुढे
मी जसं एक्सरे न आपल्या शरीरात काय दिसतं तसं महाराजांना माझ्या अंतरात काय आहे दिसतं. हे आपल्याला शिकायला पाहिजे त्यातून. म्हणजे काय होईल, आपलं आजचं जे वागणं आहे त्याचा संदर्भच बदलेल, त्याचा कॉन्टेक्स्टच बदलेल. की मी खोटं बोलताना अरे महाराजांना समजतंय मी खोटं बोललं बरोबर नाही, मी आमच्याला फसवतोय अरे महाराजांना कळतंय हे बरोबर नाही. म्हणजे त्यांना न आवडणारी किंवा त्यांच्या समोर जायला तोंड मला नाही अशी स्थिती असेल मी करणार नाही. म्हणून महाराज म्हणाले तुम्हाला मी पाहतो आहे अशा भावनेनं तुम्ही जर वागलात तर आणखी साधन काही करायला नको. आणि हे सारखं राहणं अनुसंधान फार कठीण आहे, आपण विसरतो. अगदी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा त्यांचं स्मरण ठेवावं. स्मरण म्हणजे हे की ते पाहतायत माझ्या बरोबर आहे, ते आहेतच. किंबहुना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे हे आहे की माझ्या मनामध्ये माझ्या असण्याची जी माझी भावना आहे तितकी त्यांच्या असण्याची भावना पाहिजे. म्हणजे माझं मन हळूहळू त्यांच्याशी तादात मी पाहू लागेल. मग ते मोठे अनुभव आहेत ते जाऊ द्या. हे जागेपणाची पहिली अवस्था आहे. पहिली अवस्था कोणती की आहेतच, त्यांना सगळं समजतंय. किंबहुना माझ्या मनात काय आहे हे मला समजत नाही इतकं त्यांना समजत आहे, ही भावना व्हायला पाहिजे. पुढे म्हणाले की मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकेला हरिभक्त. मोक्ष रेखा म्हणजे मर्यादा, बरे का. शेवटी मोक्ष म्हणजे या अज्ञानातून बाहेर पडायचं आहे ना. तेव्हा म्हणाले असा जर तो अनुभवाने वाढत गेला, खरा जागा झाला तर तो विश्वमनाशी तादात्म्य होईल. विश्वमनाशी तादात्म्य होऊन सुद्धा अलीकडची अवस्था आहे. एक फार मोठा हा आहे बघा, हिरण्मयेन पात्रेन सत्यस्यापि हितम मुखम. सत्य झाकलेलं आहे. कशाने झाकलेलं आहे? सोन्याच्या पडद्याने झाकलेलं आहे, सोन्याच्या भांड्याने झाकलेलं आहे. तर या विश्वमनामध्ये दोन्ही आहे, विश्वही आहे परमात्माही आहे, भेदही आहे अभेदही आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय. म्हणून त्यांनी म्हणलं ते झाकण आलेलं आहे, बरं का. ते झाकण तो परमात्माच काढतो. आपले गुरु असतात तेच काढतात. महाराजांचे फार सुंदर वाक्य आहे, साधन कशा करता करायचं? साधन करून साधत नाही ही खात्री होण्याकरता साधन करायचं. अरे ठीक आहे, कारण असं आहे साधन मी पणाशिवाय होऊ शकत नाही. मी साधन करतो याशिवाय साधनच होऊ शकत नाही. आणि हाच जर मी आड येत असेल तर मी नाहीसा झाल्याशिवाय त्याला पलीकडे जाता येणार नाही. हे एक. आणि दुसरं, मला वरच्या पातळीला जायचं आहे ना, वरच्या डायमेन्शनला जायचं आहे ना, तर मी माणूस आहे. माणसाचं मुख्य लक्षण असेल तर मी, प्राण्याला मी नाही, मला मी आहे. हा मी नाहीसा झाल्याशिवाय वरच्या पायरीवर नेताच येत नाही. तिथे काय लाचखोरी नाहीये नाही का, तिथे काही हिंदुस्थान सरकार नाहीये की बॅग मोठी आणि ढकला आणि चालला आपला वर. हे नाहीये तिथे. तिथे शुद्ध असेल तरच जाईल. हा मी नाहीसा व्हायला. मग विश्वमनात काय आहे? भेदरूपी जगही खरं आहे, परमात्माही खरा आहे. तर हेही नाहीसं व्हायला त्याच्या पुढे जायला पाहिजे. आणि ते पुढे जायला गुरुकृपा हेच आहे. तमे वैश गृहते तनु स्वा. तिथे त्याची कृपाच आहे, दुसरं नाही. त्याची कृपा झाल्याशिवाय पलीकडे जाताच येत नाही. आणि ती कृपा दोन्ही आहे. फार महाराजांचं सांगणं. ते म्हणाले ती कशी आहे? संहारक आहे. त्याची कृपा संहारक आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की एक अखंडानंदांचं पुस्तक आहे भक्ती सर्वस्व म्हणून, हिंदी आहे ते. त्याच्यामध्ये भगवंताच्या शक्ती काय आहे ते सांगताना स्वामी काय म्हणाले की तुम्हाला वाटतं भगवंताच्या शुभशक्ती आहेत सगळ्या, पण त्या शुभशक्तीमध्ये संहारक शक्ती सुद्धा शुभ आहे म्हणाले. डिस्ट्रक्टिव्ह लोकोस्मी कालोस्मी लोक प्रयत्न लोकम समाहर्तुम सगळा विश्वानाश. ही शक्ती शुभ कशी? तर ही मीपणा नाहीसा करणारी आहे. म्हणून तिथे मीपणा नाहीसा झाला की भेद नाहीसा झाला, अभेद झाला आणि तो परमात्मा स्वरूप झाला. हिरण्मयेन पात्रेन तर ते आहे. तेव्हा या याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे मोक्ष देशे आला, विश्वमनापर्यंत आला, विनटला म्हणजे शोभला. काय ते पात्र पाहिल्यावर गुरुला वाटत असेल काय हा शिष्य आहे, काय याची तयारी आहे, हा खरोखर पिकलेला फळ आहे. महाराजांचं एक दृष्टांत सांगतो आपल्याला. महाराज म्हणले 3 अवस्था आहेत साधनाच्या. पहिलं म्हणजे आंबा पाडायला लागणं म्हणाले, बरं का. तर ऐकणारे म्हणाले म्हणजे आम्ही कसे आहोत ते दिसतच आहे, कच्चे आंबे आहेत म्हणले सगळे. आणि महाराजांनी गंमत केली, अहो त्या भांगड असे म्हणले ते एकत्र ठेवलं तर एक नाचला की बाकीचे नाचतात म्हणले सगळे. मग पाडायला लागणं म्हणजे आला, आता पिकायला लागला. आणि तो आंबा पाडायला लागल्यानंतर त्या अवस्थेतच राहीन म्हणून चालणार नाही, तो पुढे पिकायला लागतो. तो पिकण्याची सुद्धा एक अवस्था आहे. त्याला की नाही पिकल्यानंतर लगेच नाही खाता येत, तो खाण्यालायक व्हायला आणखी पुढे जावं लागतं, बरं का.
तो झाला की संपला, मग त्याच्या पुढे नाही तो. मग तसं इथे तो आल्यानंतर ती शक्ती जी आहे, कृपा शक्ती, ती विध्वंसक आहे, याच्या मीला गिळून टाकते, नाहीस करते, आणि मग तो परमात्मा स्वरूप होतो. म्हणून मोक्ष रेखे आला. हा रेखा म्हणजे मर्यादा, स्थिती. त्याने तो शोभला. काय असेल त्यांना आनंद होत असेल की असा भगवंताच्या जवळ आलेला, क्षुद्र त्याची वृत्ती नाहीशी झालेली, असा तो त्या अवस्थेला आल्यावर डोळ्याला पाणी येत असेल. खरोखर त्या गुरुला वाटत असेल माझा जन्म सार्थकी लागला की मला शिष्य असा भेटला. आपलं घेणारा भेटल्यावर काय असेल. म्हणून याचं उत्तम उदाहरण रामकृष्णांच्या चरित्रात आहे. काय ते विवेकानंद असू दे, संशय किंवा त्यांना प्रश्न विचारायचे, पण त्याची वाट पाहायची सारखी. केव्हा येतोय हा मला भेटायला, केव्हा येतोय, अशी वाट पाहायची बघा त्याची. तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं कसं कठोर पण होतं. ते एकदा काय झालं, त्यांना नोकरी लागे ना. तुम्ही थोडा विचार करा, हा त्यावेळेला BA झालेला मनुष्य लॉचा अभ्यास करीत होते आणि एवढा विद्वान हा असा, नोकरी मिळे ना. घरी बाप मेलेला, घरी कुटुंब, आई आणि भाऊ बहीण, असं खायला नाही हो. हे काय करायचे, घरी अन्न नाही खायला. माझ्या मित्राकडे जेवायला जायचे म्हणायचे आणि बाहेर जायचे. कुठल्या मित्रानं कुठलं काय, स्वतः उपाशी राहायचे. एकदा फार तळमळले बघा, अतिशय. ते मी फार सांगत बसत नाही, फार तळमळले आणि रामकृष्णाकडे आले आणि म्हणाले काही करा, पण म्हणले मला आता पोटाला द्या. हे काय आहे, ते कठोर कसे बघा. अरे माझं काय म्हणाले, आई जोड माग तू आमचं गैरसोय नाटकं झाली, ते काही जमेना. ते सुद्धा कसे थोर. त्या देवी समोर गेल्यानंतर, तिला पाहिल्यानंतर यांचा दिव्य भाव जागृत होईल आणि मी काय मागायला आलो हे विसरायचे बघा. 3 वेळा असं झालं, एक नाही 2 वेळा. आईला माग, आपल्याला माहिती असेल ना. आणि मग रामकृष्ण काय म्हणाले, जा म्हणाले जन्मभर अन्न वस्त्राला तुझ्या आईला कमी पडणार नाही. हे उत्तर त्याचं. बरं, म्हणजे गरिबीने संसार होईल. आणि मग म्हणाले तुझ्या मनात थोडी प्रपंचाची वासना होती, ती नाहीशी करण्याकरता हे विध्वंसक आहे कृपा ही. बरं, तिथे हे नाही, तिथे दया नाही. पण याला एक उत्तम उदाहरण सांगतो. त्या बापुरांचे वडील ते गणपतराव दामले म्हणून, ते इथे बारामतीला साधू होते. आता बारामतीला साखरेचे कारखाने आहेत, ते नव्हे, साधू होते. फार त्यांचं वय 100-125च्या वर होतं. कडक काम होतं, फार फार कडक बोलायचे ते, बरं का. तेव्हा गणपतराव त्यांच्याकडे गेल्यावर ते काय म्हणाले, तुमचे गुरु म्हणजे फार गोड गोड बोलतात, आम्ही कडक बोलतो म्हणाले, पण लक्षात ठेवा गिरमिटे आता ती बाहेर काढील म्हणाले. बरं, बरोबर आहे. त्यांचा हेतू तर तुम्ही प्रपंचच करावा असं नव्हे, प्रपंचातून आपल्याला बाहेर काढणं हाच त्यांचं काम आहे. तर एखाद्याचं ऐकत नसला तर मग त्यांना तो जालीम उपाय करावाच लागत असेल, नाही का. आपण त्याला किती सांग, पण ते इतकंच करतात बरं का, की जिवंत राहील इतका मरू देत नाही, एवढाच प्रयत्न करतात. ते सांगण्याचा हेतू असा, मोक्ष रेखे आला, शोभे विनटला, शोभला तो. आणि मग म्हणाले की साधूचा अंकीला हरिभक्त, तो खरा साधूचा अंकीला होऊ शकतो, त्याचा खरा होऊ शकतो तो, आणि तो हरिभक्त. मग शेवटी म्हणाले ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. तर माझी जर खरी आवड असेल, मला खरी गोडी असेल, तर संतांच्या संगतीची गोडी आहे. काय सांगू तुम्हाला, आपलं आता कसं वातावरण निर्माण झालंय बघा, 5 दिवस भगवंताचं वातावरण निर्माण झालंय. असं जर घरी झालं ना तर काय दिव्य मजा होईल हो. तर ते होण्याकरता एक आपण साधनात राहिलं पाहिजे, आणि एखादा मित्र म्हणा किंवा असा साधक पाहिजे की जो खरोखरच ईश्वराचा भक्त आहे किंवा ईश्वर पाहिजे असं म्हणतो. स्त्री पुरुष कोणी का असेना, यात भेद नाही बघा. एकाने प्रश्न विचारला की स्त्रीला गुरु करता येत नाही. बाई, या सगळ्या कल्पना विचित्र आहेत, खोट्या आहेत सगळ्या. काय स्त्रिया अध्यात्मामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. किंबहुना स्त्री जर निश्चय करील तर पुरुषाच्या जग दिवशी पुढे जाईल. गोपींचं उदाहरण नाही का, काय त्या मीराबाईची निष्ठा होती, काय प्रसंग तिच्यावरती आले. पण नाही, तिने एकदा निश्चय केल्यानंतर नाही म्हणजे नाही. तिला जेव्हा विषाचा प्याला दिला ना, आपण बघा काय, थोडं आपल्याला हिंदी येत नाही त्यामुळे अडचण पडते, आम्हाला थोडं सोय आहे ती समजायची. काय आहे, तिची नणंद होती उदाबाई म्हणून. तेव्हा तो राजा होता, अति दुष्ट होता. तेव्हा त्याला ही बाई नको होती घरामध्ये. तर त्यांनी काय केलं, हिला मारून टाकण्याकरता विष घातलं आणि पाठवलं, आणि सांगितलं का हे गिरिधराचं चरणतीर्थ आहे असं सांगितलं. बरं, आणि त्याला दिलं तिला. तेव्हा उदाबाई काय म्हणाली, दादी म्हणजे वहिनी, हे विष आहे, तुम्हाला वाटतं नाही हे विष आहे, पण त्यांनी निरोप दिलाय की हे त्या भगवंताच्या चरणामृत आहे, गिरिधराचं चरणामृत आहे म्हणून तुम्हाला दिले. होय ना म्हणाली, चरणामृत दिलाय ना, मी पिते म्हणाली. आणि तोंडात तिला पाहवलं नाही हो, तिने डोळे झाकून घेतले. काय सांगू तुम्हाला, काय असेल मला सांगा, काय निष्ठा असेल त्याची, नाही का.
की तो आहे ना त्याच्या नावाने मी ते जाऊ. ही माणसं काय सगळीच निराळी नाही का, त्यांना गिरमिट कसलं काय कसलं. पण तुमच्या आमच्यासारखी की नाही विष आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. जर तुम्ही पानावर बसलेला असताना संशय आला की यात विष घालवलेलं आहे, जेवी का म्हणले माणूस, तसं दृश्याबद्दल वाटलं पाहिजे असं त्यांचं आहे. ते आम्ही पचवून टाकलंय मात्र असं झालेलं आहे. एक गंमत आहे, एका माणसाला साप चावला, नाग, काळा नाग चावला. अहो तो माणूस जगला, साप मेला. एक कथा नाही, पेपर मध्ये आलेली गोष्ट आहे. तर काय काम होतं, तो आर्सेनिक बचना खायचा. तो साधू जो होता तो बचना खायचा, आर्सेनिक. त्यामुळे त्याला चालवलं, त्याचं वीट गेला भाजलं. तशी आमची स्थिती. आता साधूला बाधत नाही गोष्ट सोडून द्या, आमच्या भानगडीत पडलं की तोच भ्रष्ट व्हायचा सिद्ध असं व्हायचे आहे ते. म्हणून जे मजबूत असतील तेच भानगडीत पडावया. असं सांगण्याचा हेतू काय की त्या याला ज्ञानेश्वर महाराजांना त्या संगतीचं महत्व किती वाटलं यात शंकाने. मग शेवटी म्हणाले ज्ञानदेवाच गोडी संगती सज्जनी. पण अवस्था काय म्हणाले, हरी दिसे जनी मनी आत्मतृप्ती. जिकडे तिकडे परमात्मा दर्शन मला आहे. सर्वभूती भगवत भाव. भागवतामध्ये 10 ठिकाणी सांगितलंय काय ध्येय आहे परमार्थाचं. सगळीकडे तो आहे, सगळीकडे तो आहे. ती अवस्थाच आहे, ती काय अशी सांगून येणार नाही. ती मनाची अवस्थाच आहे, अभ्यास नाही त्याचा. तो अनुभव असतो. त्या अनुभवाला अंतःकरण कापरासारखं शुद्ध होऊन जो जळायला तयार झालं तर तो अनुभव येतोय. आता 2 मिनिटं सांगतो आपल्याला. आपले खरोखर माझ्यावर उपकार आहेत. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. तुम्ही माझ्याशी जर सहकार्य केलं नसतं तर मला काय सांगता आलं असतं, मला सांगा. एवढा सगळा विचार होणं शक्य नसतं हो. काय 7 मिनिटं सांगायचं कसं शक्य आहे मला सांगा. तेव्हा तुमच्यामुळेच मी हे बोलू शकलो. तुम्हाला माझी की नाही अगदी नम्र म्हणजे खरोखर सांगतो, पाया पडून विनंती आहे, नाम सोडू नका, काही करू नका. महाराज तुमच्या पाठीमागे आहेत. बरं, प्रपंचामध्ये सध्याची परिस्थिती इतकी वाईट आहे, काय होईल याचे नियम नाही. मुंबईमध्ये एक बायका असं म्हणतात त्या ज्ञानेश्वरी ऐकायला, आमचे यजमान संध्याकाळी जर परत येतील का नाही याची काळजी वाटते. अहो लोकल मध्ये तर बॉम्ब ठेवतात आणि असं आहे. काय अवस्था आहे मला सांगा. कसली सुरक्षा व्यवस्था आणि कसलं काय. अशा याच्यामध्ये आपल्याला शांत मनाने जर जगायचं असेल तर तुम्ही नामाला घट्ट धरा. जेथे नाम आहे तेथे जर मी कुत्रासारखा लोळत पडतो हे त्यांचं आश्वासन आहे तर खरोखरच तुम्हाला सांभाळतील. प्रसंग येईल पण तुम्हाला धक्का लागणार नाही. एवढं मी त्यांच्या भरोशात तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.